एक छोटंसं धन्यवाद. आपल्या चॅनेलवर आता सुपर थँक्स सुरू झालं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हा कंटेंट फक्त व्हिडिओ नाही तर तुमच्या माइंडसेटमध्ये बदल घडवतो, तर तुम्ही सुपर थँक्सद्वारे या प्रवासाचा भाग बनू शकता. तुमचा प्रत्येक सपोर्ट मला अजून धारदार, अजून प्रामाणिक आणि अजून खोल कंटेंट बनवण्याची ताकद देतो. आता मुद्द्यावर येऊया. तुमच्या आयुष्यात असा एखादा माणूस आहे का जो तुमच्या समोर टाळ्या वाजवतो पण मनातून तुमचं पडणं पाहू इच्छितो, जो तुमचं कौतुक करतो पण तुमच्याशी तुलना करून स्वतःला जाळत असतो? लक्षात ठेवा, लोक कधीच सरासरी लोकांवर जळत नाहीत. ते जळतात त्या लोकांवर जे पुढे जात असतात. म्हणून जर तुमच्यावर कोणी जळत असेल तर घाबरू नका. समजा तुम्ही वाढत आहात. पण आज आपण साधं बोलणार नाही. आज आपण शिकणार आहोत जळणाऱ्या लोकांचा गेम शांतपणे कसा उलटवायचा. कारण रागाने प्रतिक्रिया देणं सोपं आहे, पण शांत राहून जिंकणं ही ताकद असते. ही ओळ लक्षात ठेवा. जळणारे लोक तुमचं नुकसान करू शकत नाहीत जोपर्यंत तुम्ही स्वतःवर शंका घेत नाही. जर तुम्ही डगमगलात ते जिंकले, जर तुम्ही स्थिर राहिलात गेम तुमचा. आज मी तुम्हाला सांगणार आहे 7 मानसशास्त्रीय स्ट्रॅटेजी, ज्या फक्त टिप्स नाहीत, त्या माइंड गेम्स आहेत. चला सुरू करूया. पहिली आणि सर्वात महत्त्वाची मानसशास्त्रीय स्ट्रॅटेजी नंबर 1, इमोशनल रिॲक्शन देऊ नका. सगळ्यात आधी एक सत्य ऐका. जळणाऱ्या लोकांचा पहिला प्रयत्न असतो तुमच्याकडून रिॲक्शन काढणं. ते तुम्हाला प्रोवोक करतील, टोमणे मारतील, तुलना करतील, मागून बोलतील. का? कारण तुमची इमोशनल रिॲक्शन म्हणजे त्यांचा विजय. लक्षात ठेवा, जो रागावर कंट्रोल ठेवतो तोच गेम कंट्रोल करतो. जर तुम्ही शांत राहिलात तर त्यांचा पहिला डाव फेल. आणि जेव्हा पहिला डाव फेल होतो तेव्हा ते अस्वस्थ होतात. पण फक्त शांत राहणं पुरेसं नाही. दुसरी स्ट्रॅटेजी आणखी पॉवरफुल आहे. स्ट्रॅटेजी नंबर 2, माहिती मर्यादित द्या. जळणारे लोक तुमचं निरीक्षण करत असतात. तुमचे प्लॅन्स, तुमचे गोल्स, तुमचे कमकुवत पॉइंट्स. ते तुमच्या शब्दांमधून शस्त्र तयार करतात. एक नियम लक्षात ठेवा, सगळं सांगणारा माणूस सगळं गमावतो. तुमचं पुढचं पाऊल सगळ्यांना सांगू नका. रिझल्ट दाखवा, प्रोसेस नाही. शांत प्रगती करा, आवाज न करता. पण जर कोणी समोरच टोमणे मारत असेल तर तिसरी स्ट्रॅटेजी गेम बदलते. स्ट्रॅटेजी नंबर 3, डायरेक्ट कॉन्फ्रंटेशन टाळा. जळणाऱ्या लोकांना ड्रामा आवडतो. जर तुम्ही त्यांना पब्लिकली एक्सपोज केलं तर ते विक्टीम बनतील आणि लोकांना विक्टीम स्टोरी पटकन पटते. म्हणून काय करायचं? डिस्टन्स, नो अनाउन्समेंट, नो वॉर्निंग, नो आर्ग्युमेंट. जिथे आदर नाही तिथे उपस्थितीही नको. तुम्ही मागे हटलात तर ते समजतात तुम्ही कमजोर आहात. पण लक्षात ठेवा, सिंह मागे हटतो तेव्हा पळत नाही, तो योग्य वेळ बघतो. आणि आता चौथी स्ट्रॅटेजी सर्वात डेंजरस आहे. स्ट्रॅटेजी नंबर 4, सक्सेस हा सर्वात मोठा बदला. वाद घालून तुम्ही जिंकू शकता, पण यश मिळवून तुम्ही त्यांना शांत करू शकता. जळणाऱ्या लोकांना सर्वात जास्त त्रास कशाचा होतो? तुमच्या ग्रोथचा. तुमचं यशच त्यांच्यासाठी उत्तर असतं. तुम्ही प्रगती करत राहिलात तर त्यांना बोलायला शब्द उरणार नाहीत. पण ग्रोथ करताना एक गोष्ट पक्की हवी. 5वी स्ट्रॅटेजी नंबर 5, बाउंड्रीज सेट करा. लोक तिथपर्यंतच पुढे येतात जिथपर्यंत तुम्ही परवानगी देता. तुमचं वेळ, तुमची ऊर्जा, तुमची मानसिक शांती हे प्रोटेक्ट करा. नाही म्हणायला शिका. जो स्वतःचा आदर करत नाही त्याचा कोणीच आदर करत नाही. बाउंड्रीज म्हणजे भिंत नाही, ही सेल्फ रिस्पेक्टची रेषा आहे. पण बाउंड्रीज ठेवल्यावरही काही लोक बदलत नाहीत.
मग काय, 6वी स्ट्रॅटेजी इथे काम करते. स्ट्रॅटेजी नंबर 6, त्यांच्या शब्दांवर नाही, पॅटर्नवर लक्ष ठेवा. जळणारे लोक थेट हल्ला करत नाहीत, ते सबटल असतात. अरे छान आहे, पण तुला वाटतं हे चालेल? तुझ्यासारखे बरेच जण प्रयत्न करतात. हे रॅन्डम नाही, हा पॅटर्न आहे. एकदा पॅटर्न समजला की तुम्ही इमोशनली रिॲक्ट करत नाही. जेव्हा तुम्हाला खेळ कळतो तेव्हा तुम्ही प्यादा राहत नाही. आता शेवटची स्ट्रॅटेजी ही गेम संपवते. स्ट्रॅटेजी नंबर 7, सेल्फ वर्थ इतकी मजबूत ठेवा की त्यांचा परिणामच होऊ नये. जळणाऱ्या लोकांचा खरा प्रयत्न काय असतो? तुम्हाला डाऊटमध्ये टाकणं. जर तुम्ही स्वतःवर शंका घेतली ते जिंकले. जर तुम्ही स्वतःची किंमत ओळखली, गेम संपला. लक्षात ठेवा, तुमची किंमत इतरांच्या मतांनी ठरत नाही. तुम्ही स्वतःला ओळखता, तुम्ही तुमची मेहनत ओळखता, तुम्ही तुमची वाढ पाहत आहात. जेव्हा सेल्फ वर्थ मजबूत असते तेव्हा जळणारे लोक फक्त बॅकग्राऊंड नॉईज बनतात. आजच्या या 7 स्ट्रॅटेजी तुम्ही ऐकल्या, पण आता खरा प्रश्न आहे, तुम्ही त्या वापरणार आहात का? कारण ज्ञान ऐकणं सोपं असतं, पण त्यावर शांत राहून चालणं ही खरी ताकद असते. लक्षात ठेवा, जळणारे लोक तुमचं आयुष्य थांबवू शकत नाहीत. ते फक्त तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करू शकतात. आणि आजपासून आपण डिस्ट्रॅक्ट होणार नाही, आपण रिॲक्ट करणार नाही, आपण एक्सप्लेन करणार नाही, आपण प्रूव्ह करणार नाही, आपण फक्त ग्रो करणार. ही ओळ लक्षात ठेवा, तुमची शांतता हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा जळणारे लोक अस्वस्थ होतात. जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा त्यांचे डाव आपोआप संपतात. आज जर तुमच्या आयुष्यात एखादा जळणारा माणूस असेल तर त्याच्यामुळे स्वतःवर शंका घेऊ नका. कारण लोक कधीच खाली जाणाऱ्यांवर जळत नाही, ते जळतात त्या लोकांवर जे वर जात असतात. म्हणून जर तुमच्यावर कोणी जळत असेल तर समजा तुमची प्रगती सुरू आहे. कमेंटमध्ये आत्ता लिहा, मी शांत आहे पण कमकुवत नाही. आजपासून आपण रागाने नाही तर बुद्धीने जिंकणार. कारण सिंह कधीच कुत्र्यांशी भांडत नाही, तो फक्त चालत राहतो. ही फक्त कमेंट नाही, हा तुमचा निर्णय आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला खरोखर उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, जेणेकरून हा मेसेज जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. सबस्क्राईब करा, कारण पुढचा व्हिडिओ मनाचे गेम्स अजून खोल समजावणार आहे. आणि हो, आपण सुरुवातीला सांगितलं तसं सुपर थँक्स आता सुरू झालं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हा चॅनल फक्त कंटेंट नाही तर तुमच्या माइंडसेटमध्ये बदल घडवत आहे, तर तुमचा सपोर्ट सुपर थँक्सद्वारे नक्की दाखवा. तुमचा प्रत्येक सपोर्ट मला अजून स्ट्रॉंग, अजून फिअरलेस कंटेंट बनवण्याची ताकद देतो. लक्षात ठेवा, आपण इथे भांडायला नाही आलो, आपण जिंकायला आलो आहोत. शांतपणे, सन्मानाने आणि सतत पुढे जात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत लोक तुमच्यावर कंट्रोल कसा मिळवतात आणि तो गेम कसा तोडायचा. तो चुकवू नका. तोपर्यंत शांत रहा, मजबूत रहा आणि वाढत रहा.